नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झालं तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता। आता ती तुमची 9व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आजपासून म्हणजेच की जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपयांची अत्यंत गरज असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। कारण की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय, म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की जे शेतकरी बांधव पात्र असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांची ही 3 कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ही 3 कामे पूर्ण असतील तरच तुम्हाला हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की आता आम्ही या ठिकाणी म्हणजेच की आजपासून वाटप सुरू करत आहोत आणि पहिल्या टप्प्यामध्ये या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजच म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं आणि जर का तुम्ही सुद्धा पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती आता पुढील काही तासांमध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता शेतकरी बांधवांनो पहा, सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की जे शेतकरी बांधव पात्र असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये सोडणार आहोत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची म्हणजेच की कामे पूर्ण असतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। तसेच या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की आज पुढील काही तासांमध्येच रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। 1 ते 2 मिनिटे नक्की वेळ काढून शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, यामध्ये नेमकी काय अट लावण्यामध्ये आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कोणती कामे करायची आहेत म्हणजे तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार। आता सविस्तरपणे पुढे आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासोबत सरकारच्या माध्यमातून नेमकी कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। त्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यामुळे आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। 1 ते 2 मिनिटे नक्की वेळ काढून व्हिडिओला पाहत चला। जर का तुम्हाला खरोखर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी योजनेचं वाटप हे सुरू केलेलं आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की आज पुढील काही तासांमध्येच या म्हणजेच की 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तसेच सरकारला शेतकरी बांधवांनो म्हणजेच की पत्रकारांनी विचारले की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास इतका विलंब का झाला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावरती स्पष्टपणे उत्तर दिले की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे, काही तांत्रिक बाबींमुळे निधी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला होता। परंतु आता शेतकरी सुद्धा तीव्र सरकारवरती नाराज झालते। याच कारणामुळे आता सरकारने मोठा निर्णय घेत स्पष्टपणे जाहीर केलं की आता आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये, डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। आता हे शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर
आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा. तर आता चला A to Z माहिती शेतकरी बांधवांनो समजून घेऊया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे काम करायला सांगण्यामध्ये आलंय, ते म्हणजेच ई केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय, शेतकरी बांधवांनो जर का हे काम तुम्ही अपूर्ण ठेवलं तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपयांमधला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे जर का तुम्हाला खरोखर हप्त्यांचे पैसे पाहिजे असतील तर ई केवायसी तात्काळ शेतकरी बांधवांनो करून घ्यायचे आहे. जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर नंबर 2 वरती महत्त्वाचं काम आहे फार्मर आयडी कार्ड. फार्मर आयडी कार्ड ज्या शेतकरी बांधवांनी काढलेलं नाही, फार्मर आयडी कार्ड ज्या शेतकरी बांधवांकडे नाही अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ काढून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम आहे शेतकरी बांधवांनो, पण आता महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच पुढील 2 ते 3 तासामध्ये नेमकी कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्या 16 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. तिसरं काम आहे शेतकरी बांधवांनो, तुमचं म्हणजेच की आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ करून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव आधार कार्डासोबत बँक म्हणजेच की पासबुक सोबत आधार कार्ड लिंक करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे, कोणते 16 जिल्हे आहेत. तर आता पहा नंबर 1 वरती आहे गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड. अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची 2000 रुपयांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे. बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे मध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुम्ही पण कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे, उस्मानाबाद. पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, पुणे, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला सुद्धा अशी प्रतीक्षा असेल की आमच्या खात्यावरती नमोचा हप्ता केव्हा जमा होणार, तर आता तुमची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. नमोचा हप्ता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी सुद्धा तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम, यवतमाळ. वाशिम, यवतमाळ मधील शेतकरी असाल, वाशिम, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता वाशिम, यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. वाशिम, यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, ठाणे या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.